नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा झोपलेली असते. अक्षय तिला उठायच्या आधीच तिच्या तिथे चहा आणून ठेवलेला असतो. रमाच्या जवळ बसलेला असतो अक्षय आणि तिला एकटक असा बघत असतो आणि सगळ्या जुन्या आठवणी परत जाग्या झालेल्या असतात आणि सगळं काही अक्षयला आठवायला लागलेलं असतं. कितीही काय झालं तरी अक्षयच्या मनातून आणि डोक्यातून रमा ही जातच नसते. इरावतीने डोक्यात भरवल्यामुळे वरवर तो रागराग करत असतो, पण त्याच्या मनातून अजूनही रमा गेलेली नसते. रमा घरात आहे यामुळे त्याला आनंदच होत असतो. रमाची थोडी हालचाल होते. अक्षय पटकन तिच्याजवळून उठलेला असतो आणि बेडच्या कडेला जाऊन उभा राहतो. अक्षयला बघितल्यावर रमा पटकन अशी झोपेतून उठून उभी राहते आणि काय, कशासाठी थांबला तुम्ही इथे? उठली ना तू, आता चहा घे. तुझ्यासाठी चहा आणून ठेवला इथे. रमा म्हणते, माझ्यासाठी तुम्ही चहा आणला ना, मग तुमच्यासाठी मी कॉफी बनवून आणते. अक्षय आता हसायला लागलेला असतो, जरा कुचितपणेच असतो. अगं खूप वर्षाने हे ऐकलं ना. रमा म्हणते, हो ऐकलंय ना, मग आणतेस तुमच्यासाठी. थांबा. नको, मला काहीही नकोय आणि माझ्यासाठी काही आणायला जाऊ नको. तुझा चहा पितो. तुम्हाला जसं आठवतं की मी जेवले नाही तर माझ्या पोटात दुखतं, तसं तुम्ही कॉफीला नाही म्हणताय म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय आणि तुम्हाला सांगायला लागणार. तसा अधिकार नाहीये मला, पण तरीही मी विचारतीये. मी तुला म्हटलं ना, मला तुला काही एक सांगायचं नाहीये, मग का जबरदस्ती करतीये? फक्त इथून जा, मला काही एक विचारू नको. तू इथून जा, सगळ्यात चांगली गोष्ट होणार. मला फक्त कारण कळू दे, मी जाणार. मी तुला नाही सांगणारे कारण. मग मीही जाणार नाहीये. आता तीही हट्टाला पेटलेली असते. मी तुला काहीही सांगू शकत नाही, फक्त इथून निघून जा, मी एवढंच सांगतोय तुला. आत्ताच ठरलं आपलं, आरोहीसाठी निर्णय घेतला आपण, एकत्र राहायचंय, निदान आई बाबा म्हणून तरी राहायचंय. मग हे काय मध्येच लावलंय तुम्ही? बरं ऐक, तुझ्यामुळे पार्थ आणि तारा दोघेही नाराज झालेत. ते म्हणतात की ती आली म्हणून आमच्यावर हात उगारला आणि आमच्यावर ओरडतो, किंवा मामी आली म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष झालंय. सगळं काही ब्लेम ते तुझ्यावर टाकताय आणि म्हणूनच तू इथून निघून जा, मला एवढंच म्हणायचंय. घरात भांडणही होणार नाही आणि कोणाला काही त्रासही होणार नाही. तू निघून जा, आम्ही पहिले जगायचो तसे आम्ही जगू. प्लीज इथून निघून जा. तुला कारण कळालंय ना, मग जायला काहीच हरकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझ्यामुळे माझी माणसं तुटलेली मला चालणार नाहीये. तुटलेली किंवा माझ्यापासून दुःखी झालेली. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आरोहीला तुला भेटायचंय ना, तू शाळेत भेट, हवं ते कर. माझं काही एक म्हणणं नाहीये. जितका हवाय तितका वेळ तिच्याबरोबर घालव, पण घरी यायचं नाही आणि घरी तुझा काही एक संबंध नाही, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. मी तुला आत्ता तरी एवढंच सांगू शकतो. हे बघ रमा, इतक्या वर्षात तुझ्याकडे मी काहीच मागितलेलं नाहीये. एवढं मागतोय, प्लीज बाई, घर सोडून जा. तर जा तू. रमाही म्हणते, हो तुम्हाला एवढं वाटतंय तर मी नक्कीच जाणार. रमा आता उठते आणि बाहेर येते. राणीला म्हणते, बाप्पाच्या पुढे सगळ्यांचा विचार कर, सगळ्यांनी एकत्र झोपायचंय. अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो, हे काय, इथे कशाला गाद्या घालताय? मी सांगितलंय सगळ्यांनी आज बाप्पा बरोबरच झोपायचंय. जा, आरोहीला बोलून आण आणि सगळ्यांनाच बोलून आण. मी आज रात्रीच निघतीये. अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयला रमा सांगते, आज रात्रीच निघून जाणार आहे मी. आरोही सोबत किंवा घरच्या सगळ्यांसोबत थोडासा वेळ घालता यावा म्हणून सगळं काही करायला लावलं. मी निघून जाणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आता तरी मला नकोय. आरोहीला मिठीत घेऊन मला झोपता येईल थोडा वेळ. तिला शांत झोप लागली की मी निघून जाणार. अक्षय म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे मी काहीही म्हणू शकत नाहीये तुला. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला मी काहीही दोष देत नाहीये किंवा काही बोलतही नाहीये. मीच आल्या शिस्त लावायला सुरुवात केली. मुलांना सवयच नाहीये पहिल्यापासून, तर अचानक कशी शिस्त लागणार? बरोबर आहे की नाही? मुलांना हवं ते आणि हवं तसं करायची सवय लावलीये. कुणीही त्यांना वळण लावण्याचा प्रयत्नच करत नाही. अचानक कसं वळण लावणार? मी मात्र सगळं काही बदलायला निघाले होते, पण माझ्या डोक्यातच नाही हे होऊ शकत नाही आणि लक्षातच नाही तुटलेलं पान परत झाडावर कसं चिटकवायचं. ते परत चिटकवायला गेली मी. मला आरोहीचे आणि बाप्पाचे फोटो पाठवाल का प्लीज? अक्षय आता नजर चोरत असतो, तिच्याकडे बघतही असतो आणि पटकन खालीही बघत असतो. त्याची आता दुविधा मनस्थिती झालेली असते. त्याला रमा इथे हवी सुद्धा असते आणि जावं असंही वाटत असतं. घरात शांती हवी असेल तर रमाने इथून निघून जावी असं त्याला वाटत असतं. अक्षयच्या पायाजवळ फूल टाकते रमा मुद्दाम आणि ते फूल उचलण्याच्या बहाने त्याच्या पाया पडते. त्याच्या लक्षात येतं ही माझ्या पाया पडतीये. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, खूप रडायला लागलेली असते, अगदी आसू तिला अनावर झालेले असतात. ती पाया पडते आणि उभी राहते. म्हणते, हे बघा, मागच्या वेळेला मी सांगून गेले नव्हते, यावेळेला मी सांगून जातीये. स्वतःची काळजी घ्या आणि बाय, मी जातीये आता. आणि इतकी रडायला लागलेली असते. तिला बघून अक्षय सुद्धा खूप हळवा झालेला असतो आणि आता
काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था झालेली असते. रमाला थांबवावं किंवा इथेच राहा असंही त्याला वाटत असतं, पण आता तारा आणि पार्थ किंवा इरावती तिला कोणीच घरात सहन करत नसतं, त्यामुळे ती इथून गेलेली बरी असंही अक्षयला वाटत असतं. आरोहीला इकडे वाईट वळण लावलेलं असतं. गेम खेळायचे, रील्स बनवायची. आरोही कशी बिघडेल लवकरात लवकर आता पार्थ आणि ताराने ध्येय धरलेलं असतं. तिला मोबाईल देतात, तिला रील्स कसे बनवायचे, तासन तास मोबाईल शिवाय जगायचंच नाही हे आरोहीला ते शिकवत असतात. आता रमा रडत असते, स्वतःला सावरते. आरोही आरोही आवाज देत आता आरोहीला शोधत चाललेली असते. आरोही इतकी त्या गेमच्या नादाला लागलेली असते. पार्थ थोडासा गेम खेळू देतो आणि म्हणतो, चल आता आहे ना तू झोपायला जा, मी तुला रात्री फोन म्हणजे मिस कॉल देणार आणि मग तो उठली की परत ऑनलाईन यायचं, मग आपण परत ऑनलाईन गेम खेळायला सुरुवात करूया. आता मला थोडंसं दुसरं काम सुद्धा आहे, त्यामुळे आरोही जरा वेळ तू थांब आता. आरोही तरी हा मोबाईल तुला घेऊन जा असं सांगितलेलं असतं. आरोही म्हणते हो आणि ती परत स्वतः गेम खेळायला लागलेली असते. रमा हे सगळं बघते, ऐकते. पार्थ आता बाथरूम मध्ये गेलेलं असतं, तोपर्यंत रमा येते. आरोही काय चाललंय बाळा? ती पटकन मोबाईल लपवते. कुठे काय गाई? काय नाही काय नाही, आपण आहे ना आज पप्पाच्या जवळ झोपणार आहोत, तेही सगळे एकत्र. माझ्याजवळ झोपशील बाळा? हो आई, आपण आज गेम खेळणार, खूप मस्त असा वेळ घालवणार. चल बरं बाळा, माझी गुड गर्ल आहे ना. आरोहीला आता रमाने उचललेलं असतं आणि आता बाप्पाच्या जवळ झोपायला नेलेलं असतं. आरोही सुद्धा पटकन मोबाईल लपवून ठेवते आईला बघितल्यावर आणि त्या आईसोबत बाप्पाजवळ झोपायला चाललेली असते. तारा ऍक्टिंग करून दाखवत असते आणि आता गेम मध्ये नेमकी ती काय सांगतेय, पिक्चरचं नाव, सिरियलचं नाव किंवा अजून काहीतरी, हे अक्षयला ओळखायचं असतं. तारा खूप प्रयत्न करत असते अगदी व्यवस्थित करण्याचा, पण अक्षयला मात्र काही ओळखता येत नसतं. अक्षय उलट तिला म्हणतोय, व्यवस्थित सांग ना ग, काहीही सांगतीये, मला कळत नाही, काय नाही, काय लावलंय हे, व्यवस्थित सांग. ती इतका प्रयत्न करते, पुन्हा पुन्हा तेच ते सांगत असते, पण अक्षयच्या मात्र काही लक्षातच येत नसतं. आजी म्हणते, अरे ती काय सांगते नीट बघून तर घे अक्षय, इतकी घाई करू नको. अक्षय म्हणतो, अगं आजी ही जे सांगतीये ते नाहीच आहे, ही काहीही सांगतीये. रमा म्हणते, तुम्हाला ओळखता येत नाही हे सांगा की, ती काहीही सांगते असं कसं म्हणताय तुम्ही? हे सगळे आता कोडं उलगडण्याच्या नादामध्ये लागलेले असतात. तेवढ्यात इरावती बरोबर आरूला बोलून घेते आणि आरोही, इकडे रे बाळा. काय ग आजी? तुझा मोबाईल कुठे? हो आहे ना, पार्थ दादाच्या रूम मध्ये मी लपवून ठेवलाय. मगाशी आई आली होती ना, मग तिने बघू नये म्हणून पटकन मी लपवलाय. पार्थ दादा म्हटला, सगळे झोपले की मग तुम्हाला मेसेज करणार किंवा मिस कॉल देणार, मग आम्ही रिस्टार्ट करणार. आता अर्धाच झालाय आमचा गेम खेळून, पण मग जेव्हा तो मेसेज करेन तेव्हा आम्ही सगळं काही कम्प्लीट करणार आहोत. आता सध्या आहे ना, मी सगळे बाहेर आहे म्हणून मोबाईल लपवून ठेवलाय, पण तो जेव्हा मला सांगेल तेव्हा मी जाणार आणि गेम आता परत सुरू करणार. त्यामुळे डोंट वरी आजी, चिल चिल. इरावती म्हणते, मी सुद्धा गेम खेळणार आहे आज, तुमच्या सोबत मी सुद्धा आहे, तू एकटीच नाहीये बरं. इरावती म्हणते, जाऊन बस तिकडे, नाही तर ओरडायची तुझी आई, तिला ओरडायलाच लागतं, दुसरं काही येतं का, सारखी ओरडत असते, अशी कशी आहे ग तुझी आई. रमाचं लक्ष असतं इरावतीकडे सुद्धा आणि गेमकडे सुद्धा. तिला माहिती आहे इरावतीचं काहीतरी चाललंय. आता इरावतीचं काय चाललंय हे अक्षयच्या लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न करते, पण इरावती इतकी चॅप्टर असते की तिच्या हाताला लवकर येतच नसते. चला चला लवकर ओळखा, नाही तर गेम ओव्हर होणारा, तुम्ही हरला म्हणून सांगून टाकू. किती वेळचं चाललंय व तुम्हाला ओळखताच येत नाहीये. आरोही म्हणते, एक मिनिट मी सांगू का? इतकं इझी होतं बाबा, कसं आलं नाही रे तुला? सांग पटकन, किती वेळचं लावलंय तेच तेच तेच, सांग पटकन. अरे बाबा इतकं इझी, बनवा बनवी. आता सगळे हे अक्षयवर हसायला लागलेले असतात, इतकं सिम्पल होतं तरी तुला आलंच कसं नाही. अक्षय म्हणतो, इझी नव्हतं, इझी तरी असलं तरी हिला करताच आलं नाही. असं काय होतं माझी अशी ही बनवा बनवीच वेगळे काय ऍक्टिंग करायची, ही काय करत होती? ताराला काही जमलं नाही आणि मला ब्लेम करू नका तुम्ही, हिने अजिबात व्यवस्थित केलं नाही त्यामुळे मला ओळखता आलं नाही. अक्षयवर आता सगळेच हसायला लागलेले असतात. अक्षय मान्यच करत नाही की त्याला ओळखता आलं नाही, तो म्हणतो हिला करता आलं नाही म्हणून मी ओळखलं नाही. हिने जर काय व्यवस्थित सांगितलं असतं तर मी नक्कीच ओळखलं असतं. आता रमा येणार असते ओळखायला. अक्षयला ती सारखी म्हणत असे, तुम्हाला काही येतच नाही आणि तुम्ही ओळखू शकले नाही. बरं बरं. अक्षय आता रमाच्या पुढे चूक मान्य करतो, हो बाबा मला नाही आलं ओळखता, सॉरी. आता रमा म्हणते, मी ओळखणार, तुम्ही मला मूवी द्या. आता आजीकडे गेलेली असते, आजी तिला सांगणार असते नेमकी काय करून दाखवायचंय. आता रमाच्या कानामध्ये आजीने सांगितलेलं असतं आणि तशी ऍक्टिंग करून दाखवायची आता सगळ्यांच्या समोर रमाला. रमा आता ऍक्टिंग करून दाखवत असते. थोडे थोडे क्लू काही येत असतात पण पूर्ण काही त्यांना जमतच नसतं. आरोही म्हणते, अगं सोपी आहे, पण आरोहीला तुझी माझी एवढंच काही येत असतं, पुढे काही जमतच नसतं.
आता सगळे अगदी 1 2 4 काउंट करायला लागलेले असतात. आता वेळ संपायला लागलेली असते. रमा म्हणते, पटपटावरा, वेळ संपत चाललीये. अगं काकू, तू नीट करत नाहीये, आम्हाला कळतच नाहीये. आरोही म्हणते, कळतीये पण मला सांगता येत नाहीये. अक्षय म्हणतो, वेड्यांनो, एवढं काय रे? अरे किती सोपी फिल्म आहे. तुम्हाला माहितीये का काय? तुझी माझी लव्ह स्टोरी. अक्षयने अगदी 1 मिनिटात रमाकडे हात करून म्हणून टाकलेलं असतं, तुझी माझी लव्ह स्टोरी. रमा आता अक्षयकडे बघतच थांबलेली असते आणि अक्षय सुद्धा रमाकडे. तर रमा म्हटली त्याप्रमाणे सगळे एकाच जागेवर गणपती बाप्पाच्या जवळ झोपलेले असतात. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट सगळे एकमेकाला म्हणत असतात आणि आता झोपण्याचा प्रयत्न करत असतात हॉलमध्ये. रमा आता आरोहीला जवळ घेऊन झोपलेली असते. खूप छान अशी गप्पा गोष्टी, काय काय त्यांच्या आनंदाने काहीतरी चाललेलं असतं मस्त. काहीही झालं तरी आरोही बरोबर आज शेवटची रात्र असते आणि ती आनंदानेच घालवायची असं रमाने ठरवलेलं असतं. आजी आता अर्थाला गोष्टी सांगत असते आणि तिला झोपी लागेपर्यंत आजी ही अर्थाबरोबरच वेळ घालवत असते. आता राणी सुद्धा यांच्याजवळ झोपलेली असते. रमाचं आणि आरोहीचं प्रेम बघून खरंच तिला कौतुक वाटत असतं. रमा मॅडम एवढ्या चांगल्या आहेत. राणीलाही आता प्रश्न पडलेला असतो. इरावतीचा मात्र तिला भयंकर असा राग येत असतो. इरावती तिला इतकी टॉर्चर करत असते, त्यामुळे राणी सारखा रागराग करत असते त्या इरावतीचा. आता रमाने गोष्टी सांगून सांगून आरोहीला बरोबर आपल्याजवळ झोपी लावलेलं असतं आणि आरोही आता झोपीही गेलेली असते. आरोही बरोबर खूप वेळ घातलेला असतो. अगदी आता 2-2:30 वाजायला लागलेले असतात. सगळे शांत असे झोपी गेलेले असतात. रमाला झोपच येत नसते. अगदी तिला बेचैन होत असतं. अक्षयला सोडूनही जायचं असतं आणि रमाला आरोहीला तर अजिबात सोडूच वाटत नसतं. तरीही आता ती मन घट्ट करते आणि निर्णय घेते की आता मला जायचंच आहे. आणि ती बरोबर आरोहीला झोपी लावल्यावर तिची बॅग घेते आणि देवाच्या समोर आलेली असते. बाप्पाचं दर्शन घेते आणि म्हणते, खरंच मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर मी हे घर सोडून जाईन. मी या घरात आले होते काहीतरी वेगळा विचार करून आणि माझा तो विचार साध्य झाल्याशिवाय इथून जायचं असं मी ठरवलंच होतं. जायचंच नाही असं ठरवलं होतं. पण कसं आहे ना, आता माझ्या इथे असण्यामुळे यांचा सारखा सारखा अपमान होत असेल तर मला इथे राहण्यात काही एक अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी इथून जाते. ही लोक जशी जगायची तशी त्यांना जगू दे. मी का सगळ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतेय? इतक्या वर्षांची लागलेली सवय त्यांची एका दिवसात मोडूच शकत नाही आणि मी नको तो प्रयत्न करते. त्यामुळे यांचा सारखा सारखा अपमान होतोय आणि बाप्पा मला हे नकोय, म्हणूनच मी चाललीये आता. आता तिचीही पावलं खूप जड झालेली असतात. अजिबात रमाला जाऊ वाटत नसतं अक्षय आणि आरोहीला सोडून. पण आता अक्षयने शब्द दिलेला असतो की तू इथून निघून जा आणि तीही म्हणलेली असते की सगळे झोपले की मी जाणार म्हणजे जाणारच. रमा आता जेव्हा बॅग आणायला बेडरूम मध्ये गेली तेव्हा आरोहीला तिने झोपी लावलेलं असतं किंवा आरोही झोपलीये निदान असं दाखवत तरी असते. रमा बॅग घेऊन परत येते, बाप्पाशी बोलते आणि आता आरोहीचा पापा घेण्यासाठी तिच्या तोंडावरचा बिछाना काढते तर आरोही तिथे नसते. पिलो टाकलेला असतो आणि अंगावर म्हणजे त्या पिलोवर पांघरून घातलेलं असतं जसं इथे आरोही झोपी गेलीये. रमा जेव्हा उठून बसते, बघते ते झाकण बिछाना काढते तेव्हा तिथे आरोही नसते. आता मात्र रमा घाबरते. आता इथे आरोही होती आणि आता गेलीच कुठे? इकडे तिकडे शोधते पण आरोही कुठेच नसते. आरोही अंगणात झोपलेली असते, बाहेर जाऊन एकटीच. एवढ्या रात्रीची लेफ्ट राईट काय काय ते गेमची भाषा ती बोलत असते आणि झोपेतच असते. डोळेही तिने उघडलेले नसते पण ती गेमचीच भाषा बोलायला लागलेली असते. अगदी आरोहीच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं ती सारखं सारखं डोळे झाकून ती गेमचीच भाषा बोलत असते. आता रमाईला बघते आणि घाईघाईने आता तिच्या जवळ आलेली असते. यस ब्रो, राईट ब्रो, ही सगळी काही वेगळीच भाषा आणि वेगळंच काय ते करायला लागलेली असते. मी जिंकते आता, तू हरवलंय मला, नको नको ते बोलत असते आणि अगदी विचित्र असे ती शब्द वापरत असते. आता रमा बघते तर काय, जशी रमा काळजीने आरोहीला शोधायला आली तसा अक्षयही आलेला असतो. आरोही आरोही करत घरात कुठे सापडत नाही म्हणून तो बाहेर आलेला असतो. बघतो तो काय ती बाहेर झोपलेली असते. इथे काय करतीये? गेम खेळता खेळता झोपलीये म्हणून रमा त्याला सांगते. तो म्हणतो, बापरे, अरे हिला सुद्धा गेमचंच व्यसन लागलंय आणि आता गेमचीच भाषा बोलती आणि गेम खेळता खेळता कधी ती बाहेर आली हे मलाही कळालं नाही. अक्षय म्हणतो, झोपत नाही कधी ती, बाहेर येऊन तर कधी झोपलेली नाहीये. रमाला सगळं काही विचित्र आणि धक्कादायक वाटत असतं आणि दिसतही असतं. ती काहीही म्हणत नाही. अगदी शांतपणे अक्षयला म्हणते, तुम्ही घेऊन जा तिला आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन झोपी घाला. अक्षय आता तिला उचलतो आणि म्हणतो, चला आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपूया आपण. आता आरोही आणि अक्षय गेलेले असतात बेडरूम मध्ये झोपायला. रमाला अगदी हे डोक्यावरून गेलेलं असतं आणि घरात मोठा असा धक्का बसलेला असतो की आरोही सुद्धा व्यसनाधीन झाली आणि हे गेमच्या मोबाईलच्या नादी लागली. तिला हे सहनच होत नसतं. बाकीची मुलं तर व्हायला गेली पण माझी आरू सुद्धा व्हायला गेलीये.
अक्षय म्हणतो आत्ता खूप रात्र झालीये, आता नाही गेली तरी चालेल. रमा म्हणते मी तर आता जाणारच नाहीये, आणि का जाणार नाही हे उद्या सविस्तर सांगते तुम्हाला. आता झोपा, खूप रात्र झालीये, सकाळी बघते मी. खूप वेळ झालेला असतो. पार्थ येतो बाहेर. आरोही कुठे गेली यार, माझा फोन आहे तिच्याकडे. रमा जागीच असते, झोपलेलीच नसते. रागारागाने येते. पार्थ घे रे तुझा फोन. तू काय करतोय, तुझ्या तरी लक्षात येतंय का? आणि हे बघ, मला शहाणपणा शिकवायचा नाही या. तुझ्या आरोहीला शिकव की गेम खेळायचा नाही, मला शहाणपणा शिकवायचा नाही. मी नवीन रूल्स तयार केले म्हणून तुम्ही मुद्दाम माझी जिरवायची म्हणून आरोहीला सवय लावताय, बरोबर? ती खूप लहान आहे रे, नका तिला अशी वाईट वळणं लावू. आणि तुम्ही सुद्धा लहान आहात, तुम्ही सुद्धा नकळत सगळ्याकडे ओढत चालला. तुम्ही तरी का गेम खेळता? गेम वगैरे हे चांगल्या गोष्टी नाहीये. प्लीज नका खेळत जाऊ रे. आणि हे बघ, हे वेळेत थांबलं तर ठीक आहे. आता मी खूप छान आणि शांतपणे सांगतेय. नाही जर ऐकलं तर मी काय करू शकते तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही ऐकू नका, मग मी काय करते ही रमा हे बघतच राहाल. पार्थ आता चाललेला असतो. जाता जाता म्हणतो आम्ही मनाने काही करत नाहीये, सगळं ग्रॅनी शिकवते आणि मगच आम्ही तसं करतो. आमचं मनाचं काही वागत नाही. तो आता निघून गेलेला असतो. रमा म्हणते हो, अंदाज तर होताच मला. आधी माझ्या मुलीला खोटं बोलायला, चोरी करायला शिकवलं आणि आता हे असं गेम वगैरे करून तिला बधीर करायचं चाललंय का? इरावती आत्या, तुम्हाला तर मी बघूनच घेतीये. करणार म्हणजे प्रयत्न करणारच. सकाळी सकाळी रमा सगळ्यांना नाश्ता, चहा, कॉफी काय हवंय ते देत असते. तारा येऊन बसलेली असते. तारा, नाश्ता करून घे. तुला सांगितलं ना, मला असं डिटेक्ट केलेलं आवडत नाही. शहाणपणा शिकवायला जायचं नाही. नाश्ता करेल, बाहेरून ऑर्डर केलाय, तेही माझ्या रूम मध्ये. तू मला शहाणपणा शिकू नको, मी काय खायचं आणि काय प्यायचं. समोर अक्षय बसलेला असतो आणि अक्षय हे सगळं काही बघत असतो. ताराला असं काही सुनावलेलं असतं. तारा म्हणते मला काही शिकवायला जाऊ नको, आवाज खाली करायचा. आजपासून जर आवाज चढवला तर माझ्याशी गाठे, लक्षात ठेवायचं. आणि तो मामा आहे, त्याच्याशी व्यवस्थितच बोलायचं. त्याच्याबरोबर जर आवाज चढून बोलली तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. आणि इथे बसायचं आणि सगळे जे खातील तेच खायचं. ऑर्डर करून नाश्ता जर खाल्ला तर माझ्या इतकं वाईट कोणी दिसणार नाही. आता तारा घाबरलेली असते आणि रमा तिला मोठ्या आवाजात बोललेली असते. आता आहे ना, खाली बसायचं आणि मुकाट्याने खाऊन घ्यायचं. तारा म्हणते ओके ब्रो, चिल. आणि आता घाबरलेली असते पण दाखवायचं नसतं. मुकाट्यानं तारा खाली बसलेली असते नाश्ता करायला. अक्षयच्या आता सगळं काही डोक्यावरून गेलेलं असतं, कारण तारा ऐकणार नाही हे अक्षयला माहिती असतं. तारा आणि पार्थ दोघेही व्हायला गेलेली आहेत हे अक्षयला माहिती आहे, पण आता काही पर्याय नसल्यामुळे त्याला सांभाळायला लागतंय. तारा आता रागारागाने नाश्ता डिश मध्ये वाढून घेते आणि तिच्या रूम मध्ये चाललेली असते. रमा असं काही जोरात तिचा हात पकडते आणि इथेच बसून खायचं, नाही तर माझ्याशी गाठ्या. आता ताराच्या चांगलीच मागं लागलेली असते रमा. नाश्ता इथेच करायचा, नाही तर नाही काही खाल्लं तरी चालेल, आणि बाहेरून ऑर्डर तर अजिबात काही करायचं नाही, कळालं? आता तारा रागारागाने निघून गेलेली असते. रमा अशी काय बोलत असते आणि सगळ्यांना धाकात धरलेलं असतं. पार्थ जागेवरच बसून नाश्ता करत असतो, कारण रमा काय करू शकते हे पार्थला आता कळालेलं असतं. अक्षय बघतो पण काहीही बोलत नाही रमाला. जा म्हणून सुद्धा तो म्हटलेला नसतो. आता बघूया रमा काय काय करते आणि कुणाला कसे कसे धडे शिकवते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात आपण बघूया. आजी आता अक्षयकडे जाते आणि अक्षयला म्हणते घर जर परत व्यवस्थित व्हायचं असेल, प्रत्येकाला जर वळण लागायचं असेल, घर घरासारखं जर लागत असेल अक्षय, तर माझं ऐक, अजूनही वेळ गेलेली नाहीये, रमाला वापस जाऊ देऊ नको, रमाला इथेच राहू दे. अक्षय, माझा एवढा सल्ला ऐक. झाल्या चुका त्या झाल्या, आता मात्र परत चूक करू नको आणि रमाला हे घर सोडू देऊ नको. अक्षय आता शांत उभा राहिलेला असतो. आजी जे सांगते त्याला पटलेलं असतं. रमाने आता इरावतीचा अशी काय अवस्था केलेली असते, डोळे वगैरे सगळे काळे केलेले असतात आणि हात असं जोरात फिरगळलेला असतो. घरातल्या मुलांना बिघडवायला निघाली होय? तू काय काय कारस्थानं करते आणि कोणाकोणाचं वाटव करते मला चांगलंच माहितीये, पण आता लक्षात ठेव, रमा उभी आहे. रमा असताना मी काही करू देणार नाही. इरावती म्हणते बघ, तुझ्याच घरातून तुला कशी बाहेर काढते आता बघतच राहा. रमा म्हणते बघू कोण कोणाला घराच्या बाहेर काढतं, कोणाची लायकी काय आणि कोणाची लायकी काय, कोण कसले कारस्थानं आणि कसले काळे धंदे करतं हे सुद्धा उघडकीस आणण्याचा मी 100% प्रयत्न करणार. इरावती आत्या, पापाचा गाडा भरलाय हो आता, मान्य करा, खूप पाप केलं, आता ते उघडकीस आणूया आपण. इरावतीने चॅलेंज दिलं की तुझ्याच घरातून मी तुला घराच्या बाहेर काढणार, म्हणजे इरावती काय शांत बसणार नसते.
ते आता काहीतरी कटकारस्थान कपटीपणा करणार आणि रमाला काही झालं तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। रमा सुद्धा काही कमी नसते। रमा सुद्धा प्रत्येक याला तिला उत्तर द्यायला अगदी खमकी झालेली असते। आता बघूया रमा आणि इरावती एकमेकींना कशी टक्कर देतात, कोण चूक कोण बरोबर हे अक्षयला कळतं का आणि रमाला इथे राहा असं अक्षय सांगणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग। हा भाग इथेच संपला। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।